नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. सगळ्या युद्धाच्या बातम्या, इंधन टंचाईच्या बातम्या, गॅस टंचाई, पेट्रोल डिझेलची टंचाई, ह्या सगळ्या बातम्यांमध्ये एक फार चांगली अशी बातमी दबल्या गेली म्हणा किंवा त्याचा फारसा उल्लेख केला जात नाही म्हणा. नोएडाला म्हणजे उत्तर प्रदेशमधला प्रत्यक्ष खरं तर तो भाग येतो. गौतम बुद्ध नगर असं काहीतरी त्या जिल्ह्याचं नाव केलं गेलेलं आहे. आणि तिथले जेवर नावाच्या गावामध्ये म्हणजे की त्या परिसरामध्ये जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आता तयार झालेलं आहे आणि त्याचं लोकार्पण मोदींच्या हस्ते 2 दिवसापूर्वी पार पडलं. खरं तर त्याच्या ज्या बातम्या त्यातल्या त्यात समोर आलेल्या आहेत आणि जे चित्र समोर आलेले ते प्रचंड आशादायक असं आहे. यापूर्वी केरळमध्ये विजाग बंदराचं जे लोकार्पण त्याचा एक भाग पूर्ण झाला म्हणून मोदींच्याच हस्ते झालेलं होतं आणि तिथले कम्युनिस्ट मुख्यमंत्री पी विजयन पण त्याला उपस्थित होते. शशी थरूर होते मला वाटतं काँग्रेसचे. आणि त्याच्यावरून काँग्रेसींनी कसा थयाथयाट केला काय आणि कसं आपल्याला माहिती आहे. या 2 घटना अशा आहेत की एरवी आपल्याला जी खोली लागते बंदरामध्ये त्याच्यामुळे प्रचंड मोठी जहाजं असतात ती तिथे उतरू शकत नव्हती म्हणून आपण ते श्रीलंकेमधल्या पोर्टवरती उतरवायचं बंदरांवरती आणि तिथून मग परत पुन्हा तो माल अनलोड करून दुसऱ्या छोट्या जहाजांवरती आपल्याकडे यायचं. प्रचंड मोठी अशी जी जहाजं आहेत ती उतरण्याच्यासाठीची व्यवस्था आपल्याकडे नव्हती आणि ती दूर करण्यासाठी म्हणून हे केरळमधलं बंदर त्या पद्धतीनं आता विकसित करणं चाललंय. त्याचा काही भाग झालाय आणि काही भाग अजून व्हायचा आहे. आणि आता मी जे तुम्हाला सांगतोय की हे जे जेवर नावाचं, जेवर खरं तर हिंदीमध्ये दागिन्यालाही म्हणतात, त्या अर्थाने पण हा विकासाचा दागिना आहे. हे जे जेवर हवाई अड्डा हिंदीमध्ये ज्याला म्हणतात, विमानतळ आपण मराठीत ज्याला म्हणतो, हे विमानतळाचं लोकार्पण झालं. आंतरराष्ट्रीय पातळीवरचं हे विमानतळ आहे आणि सगळ्यात मोठं आहे भारतामध्ये. आज सध्या जी विमानतळ आहेत त्याच्यापेक्षा याची क्षमता कितीतरी जास्त आहे. तुम्ही काही गोष्टी लक्षात घ्या ज्या नव्यानं घडलेल्या आहेत. मी आंतरराष्ट्रीय हे विमानतळ आहे ते बाजूला ठेवून तुम्ही साधारणतः 2014च्या पूर्वी जे सगळे एरवी मोदींच्या नावानं शिव्या घालतात तेव्हा असलेली विमानतळांची संख्या आणि आता त्यांची संख्या, 2014 पूर्वी किती विमान वाहतूक होती, किती लोक विमानानं प्रवास करायचे आणि 2014च्या नंतर, मी डोमेस्टिकच म्हणतो म्हणजे देशाच्या अंतर्गतच म्हणतो, परदेशातलं तर मुद्दे अजून वेगळे. देशाच्या अंतर्गत असलेल्या ह्या विमानतळावरून किती मोठ्या प्रमाणामध्ये आता प्रवास सुरू आहे आणि त्याचा फायदा प्रत्यक्ष सर्वसामान्य अशा पर्यटकांना कसा होतो आहे. एरवी सगळ्यांना असं वाटायचं की विमानाचा प्रवास म्हणजे श्रीमंत लोकांचं लक्षण आहे, महागडं आहे ते, किंवा व्यावसायिक पातळीवरती की मोठ्या कंपन्या वगैरे त्यांनी विमान कंपन्यांशी करार केलेले असतात आणि त्यांचे एम्प्लॉई इकडून तिकडे विमानानं फिरतात, राजकारणी फिरतात आणि सर्वसामान्य लोकांच्या ती काय अखत्यारीतली गोष्ट नाही. मी तुम्हाला माझं वैयक्तिक उदाहरण सांगतो. 3 वर्षापूर्वी जेव्हा आम्हाला काश्मीरला जायचं होतं, 4 वर्षांपूर्वी 2022 मध्ये, आणि त्यासाठी काम करणारा शाश्वत पर्यटनातला आकाश धुमणे जो आमचा तरुण मित्र आहे, त्यांना असं सांगितलं की सर तुम्ही 3 ते 4 महिने आधी फक्त तारखा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही विमानाचं तिकिटाचं बुकिंग करा, तुम्हाला ते रेल्वेपेक्षाही स्वस्त पडेल आणि तुमचा वेळ वाचेल. आम्ही जे 14-15 जण बरोबर जाणार होतो त्याच्यातले काही जण परस्पर दिल्लीला येणार होते, पण आम्ही जे इथून छत्रपती संभाजीनगरहून जाणार होतो त्या सगळ्यांनी 3 महिने आधी विमानाचं तिकीट बुक केलं आणि अतिशय स्वस्तात आम्ही संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरहून बसलो, रात्री दिल्लीला पोहोचलो, दिल्लीहून सकाळी श्रीनगरचं फ्लाईट होतं आणि 12 वाजता आम्ही प्रत्यक्ष श्रीनगरला होतो. म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता आम्ही इथल्या विमानतळावरती गेलेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी 12 वाजता आम्ही श्रीनगरच्या विमानतळावरती होतो. आणि ह्याच्यातून झालं असं की आमचा प्रवासाचा हा सगळा वेळ वाचल्यामुळे, आणि पैसे तर रेल्वेच्या प्रवासाच्या इतकेच लागलेले होते, त्याच्यामुळे आम्हाला जास्त वेळ पुढं श्रीनगरमध्ये आणि काश्मीरमध्ये फिरताना, तसंच त्याच पद्धतीनं उलट दिल्लीवरून छत्रपती संभाजीनगर आणि संध्याकाळी आम्ही वापस. ही जी सोय विमान प्रवासामुळे तुमची वेळेची जी बचत होणे आणि तुम्ही जर काही दिवस पूर्वी नियोजन केलं तर तुम्हाला तो प्रवास सुद्धा परवडू शकतो, हे ओळखून गेल्या 10-12 वर्षांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये देशाच्या अंतर्गत सुद्धा विमान वाहतूक ही इतकी त्याची संख्या वाढलेली आहे. त्याच्यामध्ये झालेल्या अडचणी, वेगवेगळ्या कंपन्यांनी, हे सगळ्याच्या सगट मी तुम्हाला सांगतो. नेहमी आपल्याकडे काय होतं की जसं इंडिगोचं झालं होतं काही दिवसांपूर्वी आणि त्या सगळ्या फ्लाईट
त्या रद्द होणे, त्यांच्या म्हणजे जे काही सगळं एका अर्थाने म्हणूयात तर म्हणून हवाई वाहतुकीतला अपघात म्हणूयात त्याला, हे सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा आत्ताचा जो हा सगळा सीझन आहे, फार मोठ्या प्रमाणात प्रवासी हे विमान वाहतुकीकडे गेलेले आहेत, विमानानं प्रवास करतायत. जेव्हा ह्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पणाच्या नंतर परत हा जो मुद्दा समोर येतोय तो फक्त आंतरराष्ट्रीय पुरता नाहीये. देशाच्या अंतर्गत सुद्धा विमानतळांची संख्या आता दुपटीपेक्षा जास्त झालेली आहे. असलेल्या विमानतळांचा विस्तार झालेला आहे, त्याच्यावरून उड्डाणांची संख्या वाढलेली आहे. हे सगळं काय सांगतं आहे, कशाचं द्योतक आहे? तुमच्याकडं मोठी बंदरं तयार होत आहेत, तुमच्याकडं जसं मी समृद्धीचं उदाहरण घेतो नेहमी महाराष्ट्रातलं, बाहेर पण त्या पद्धतीनं चालू आहे. मोठे महामार्ग झालेले आहेत, पर्यटनाच्या साठीचा विकास म्हणजे पर्यटन डोळ्यासमोर ठेवून विशेषतः धार्मिक पर्यटनाचा एक वेगळा विचार अयोध्येतल्या रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि तेव्हापासून केला जातोय. ती जी गर्दी आहे ना, ती आज सुद्धा ओसरलेली नाही अयोध्येची. अयोध्या, त्याच्यानंतर काशी विश्वनाथ कॉरिडॉर, त्याच्यानंतर उज्जैन महाकाल, त्याच्यानंतर ओंकारेश्वर, त्याच्यानंतर सोमनाथ, त्याच्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा नर्मदा सरोवरच्या तिथे बसवलेला आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी. त्या ठिकाणी लोकांचा वाढलेली गर्दी, कितीतरी ठिकाणी पर्यटक किंवा अजून एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो, अगदी अशातलंच आहे. काश्मीरमधले ट्युलिप गार्डन ज्याला म्हणतात, ते 16 मार्चला उघडलं आणि 26 मार्चपर्यंत 10 लाखपेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिली, रेकॉर्ड झालेले तिथे. पहलगामचा हल्ला मागच्या वर्षी झालेला होता, अतिशय नकारात्मक असा प्रचार केला गेलेला होता. त्याचा जो फटका तिथल्या उद्योजकांना बसला, सगळ्यांनाच बसला, व्यावसायिकांना बसला. त्याच्यापासून जे काही शहाणपण शिकायचं त्यांनी शिकलं असेल आणि त्याचे परिणाम म्हणजे ह्यावेळी दिसून आले. आता तर कुठं हा सीझन सुरू झालेला आहे आणि आतापासूनच जूनच्या शेवटापर्यंत सगळं काही तिथं बुक झालेलं आहे त्या परिसरात. ह्याच्यातला एक फार मोठा घटक हा प्रवासी म्हणजे ही जी वाहतूक आहे, विमान वाहतूक. तिथली जी रेल्वे, अप्रतिम असा जो रेल्वेचा पूल, आम्ही यापूर्वी पण उल्लेख केला होता. सुशील कुलकर्णी आत्ताच तिथे जाऊन आले आणि त्याला त्यांचं बुकिंग मिळालं नाही. त्या रेल्वेचं इतकं त्याचं बुकिंग आधीपर्यंत झालेलं आहे. आता हा जो विमान प्रवास हे जेवर हा जो विमानतळाचं लोकार्पण झालेलं आहे आणि त्याच्यातून जो संदेश गेलेला आहे, त्यापूर्वीची पण गोष्ट आहे. केरळमधलं हे जे विजाग बंदर आहे, त्या बंदरामधलं म्हणजे ह्या सगळ्यामुळे व्यापाराला, व्यवसायाला, पर्यटनाला ज्या पद्धतीची चालना दिली जात आहे. आपला 140 कोटीचा देश आहे, म्हणजे परदेशी पर्यटक आणि आपले पर्यटक जर प्रत्यक्ष तुलना केली तर अक्षरशः ती संख्या फार थोडी आहे. 5-10% सुद्धा भरणार नाही. 90% आम्ही तर विशेषतः ज्या ठिकाणी मी बसलेलो आहे त्याच ठिकाणी जागतिक पातळीवरचं पर्यटन स्थळ वेरूळची लेणी आहे. अजिंठ्याची लेणी तर दूर आहे. त्या ठिकाणी आम्ही जेव्हा जेव्हा जातो, इथल्या स्थानिक पर्यटकांसाठी आम्ही एक भटका तांडा म्हणून उपक्रम चालवतो त्याच्यामध्ये, तेव्हा तिथे आलेल्या परदेशी पर्यटकांची संख्या फार किरकोळ असायची. आजही ती किरकोळच आहे. त्या प्रमाणामध्ये अक्षरशः देशी पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे, विशेषतः सुट्टीच्या काळामध्ये तर प्रचंड मोठी गर्दी या सगळ्या पर्यटन स्थळावरती. मी इथे आहे, ज्याला ही पर्यटनाची राजधानी म्हणतो महाराष्ट्राची, छत्रपती संभाजीनगर, त्या पण ठिकाणी अनुभवतो आहे. आणि ह्याच्यातला एक घटक फार मोठ्या प्रमाणात हा आता हवाई वाहतुकीचा होत चाललेला आहे. कालपर्यंत ही सगळी हवाई वाहतूक ही फक्त विशिष्ट लोकांच्या, उच्च आर्थिक गटातल्या लोकांच्या पुरतीच मर्यादित होती. ती तशी न राहता आता सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. दुसरा एक मला अतिशय कौतुकानं उल्लेख मोदींचा यासाठी करायचा आहे. बाकीचे किती टीका करू, प्रत्यक्ष लोकार्पण झालेले म्हणजे असे कितीतरी प्रकल्प 2014च्या नंतर मोदींच्या समोर सुरू झाले आणि प्रत्यक्ष ते त्यांच्या समोर पूर्ण झाले. ज्यांचं आम्ही भूमिपूजन करतो त्याचं आम्ही लोकार्पण पण करतो असं जे म्हणलं जातं, किंवा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या काळात सुद्धा असे कितीतरी प्रकल्प प्रत्यक्ष त्यांच्या काळामध्ये 2014 नंतर सुरू झाले आणि ते आता प्रत्यक्ष मुख्यमंत्री आहेत. त्याच्यातल्या काही प्रकल्पांची पूर्तता प्रत्यक्ष त्यांच्या समोर होती आहे. हे यासाठी मला सांगायचं आहे की जेव्हा एखादा प्रकल्प मंजूर झाल्याच्या नंतर, सुरू झाल्याच्या नंतर रखडल्या जातो आणि रखडल्यामुळे जो एक आर्थिक प्रचंड मोठा ताण प्रत्यक्ष सरकारी तिजोरीवरती पडतो, नर्मदा प्रकल्पाचं फार मोठं उदाहरण आहे. आपल्याकडेही समृद्धी महामार्गाच्या नावानं खूप बोंब केल्या गेली. महाविकास आघाडीच्या काळात समृद्धी महामार्ग रखडल्या गेला, त्या सगळ्याचा तोटा झाला आपल्याला. पण नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीने महायुती सरकारने तो प्रकल्प पूर्ण केला
आणि त्याच्यामुळे त्याला प्रचंड मोठा त्याचा फायदा आता बाकीच्या वाहतुकीला होत आहे. याच्यावरची ज्या आता विमानतळाचं लोकार्पण झालं त्याच्यावरची उसंतवाणी. विमानतळाचे झाले लोकार्पण, जेवर दर्पण चकाकत. हवाई प्रवास त्याचा मोठा पल्ला, विरोधींचा हल्ला नकारात्मक. भारतास नेई विकास दिशेला, ऐसा पण केला विश्वासाने. खंबीर पाऊल पडते मोदींचे, दिसे प्रगतीचे चित्र स्पष्ट. कणखर लाभे देशाला नेतृत्व, दिसते कर्तृत्व सामान्याने. पटी डोळ्यावर असे काही अंध, टीकेचा हा छंद जडलेला. कांत म्हणे देश पहा चाले पुढे, फुका कोण रडे टाळा त्याला, फुका कोण रडे टाळा त्याला. विरोधक वारंवार कुठल्याही गोष्टीवरती टीका करतात. आताही या प्रकल्पावरती आणि ह्या निमित्तानं बोंब करणं चालू आहे. मग त्याचं सगळं अर्थकारण काढलं जातं आणि खायला काय म्हणता येईल त्याला, पोटाला भाकर नाही आणि तुम्ही विमानतळ बांधतायत वगैरे वगैरे सारखी टीका केली जाते. किंवा आता इंधन टंचाईच्या नावानं बोंब केली जाते. पण ते हे विसरतात, जेव्हा जेव्हा कुठल्याही पद्धतीचे अशी विकासात्मक कामं होतात, संरचनांची कामं होतात, त्याचा अंतिमता फायदा गरीबातल्या गरीबालाच होत असतो. त्यांच्यापर्यंत कुठल्याही पद्धतीची मदत पोहोचवणे, सगळा व्यापार सुरळीत राहणे, बाजारपेठ खुली होणे, बाजारपेठ स्पर्धात्मक राहणे, या सगळ्या गोष्टीचा फायदा अंतिमतः सर्वसामान्य ग्राहकाला होत असतो. ही गोष्ट हे लोक विसरतात. असो, त्यांना ज्या पद्धतीची टीका करायची ते करो. पण आज एक फार मोठं आशादायी चित्र जेवर विमानतळाच्या लोकार्पणातून निर्माण झालेलं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज NLJ News.